वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आम्ही भटक विवाने. आज जवळपास 2-3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आमच्या एका मोठ्या ट्रिपला निघालो आहोत. आपण आहोत यावेळेस कोकण दौऱ्यावरती. आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, सो त्याच्यासाठी आम्ही आता कोकण दौरा प्लॅन केला आहे. आपण 3 डेस्टिनेशन्सला जाणार आहोत: मुरुड, दिवेआगार आणि श्रीवर्धन हरिहरेश्वर. तर आज हा डे 1. आपण आता निघालो आहोत पुण्याहून मुरुडला आणि मुरुडचं डिस्टन्स पुण्यापासून आहे जवळपास 157 किलोमीटर. 4 तासाचा वेळ लागणार आहे आणि विथ ब्रेक जवळपास 5-5.5 तास लागतील. सो आता आपण सुरुवात केली आहे. सकाळी 6 वाजता घरून निघालो आहोत पुण्याहून आणि मुळशी साईडने तामिणी घाटातून खाली उतरून मग आपण मुरुडला जाणार आहोत. चला जाऊयात, आपली ही सफर कशी होतीये ते बघूया. स्टे ट्यून्ड. आपण तामिणी घाट उतरून माणगाव मार्गे आता इंदापूर क्रॉस केला आहे आणि टुवर्ड्स मुरुड जायला निघालो. इथून मुरुडचं अंतर जवळपास 57 किलोमीटर असं आहे. 50 मिनिट किंवा 1 तास आपण म्हणून चालूयात. इतका वेळ पुढे परत लागेल आपल्याला मुरुडला जायला. आता निहित पण आता बऱ्यापैकी कंटाळला आहे आणि त्याच्या खोड्या सुरू झाल्या आहेत. आता आपण जाऊयात पुढे. माणगावला आम्हाला खूप ट्रॅफिक लागला, खूप म्हणजे जवळपास आम्ही 1.5 तास ट्रॅफिक मध्ये होतो. तिथे सिंगल रोड आहे संपूर्ण, त्यामुळे खूप ट्रॅफिक लागतो. मुंबईकडून येणारा ट्रॅफिक, गोव्याकडून येणारा ट्रॅफिक, असाही भरपूर ट्रॅफिक तिथे लागतो. तसंच तामिणी घाटातून उतरलेला पुण्याकडचा ट्रॅफिकही तिथे आहे. त्यामुळे ते एक जंक्शन आहे आणि तिथे जरा रोड मोठे करण्याची किंवा काहीतरी पर्यायी रोड करण्याचा खरंच गरज आहे. खूपच ट्रॅफिक असतो. आता जाऊयात पुढे कोकणाच्या दौऱ्याला. आता मुरुड, जसं की मी सांगितलंय, थोडाच अवधी राहिला आहे. अवघ्या 1 तासामध्ये आपण मुरुडला पोहोचू. जाऊयात पुढे. इंदापूरहून आतमध्ये गेलो, तळा रोडला आहोत. रोड तसा अजून तरी चांगला आहे, पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे. आणि पुढे कसं आहे तेही मी तुम्हाला रोड कंडिशन सांगेल. सध्या ढग दाटलेत आणि मध्ये थोडेसे थेंबही आम्हाला लागलेत, पण अजून पूर्ण पावसाचा शिरकावा आलेला नाहीये. पण छान झालंय एकंदरीत वातावरण. बघूयात आता मुरुडला गेल्यावर आम्हाला पावसामध्ये भिजावं लागतंय का समुद्रामध्ये छान खेळता येतंय. सुंदर आहे एकंदरीत वातावरण. खूप दिवसांनी आता परत विनया गाडी चालवायला घेते. घाट आहे आता, पण छान चालवते विनया गाडी. कसं वाटतं विनया खूप दिवसांनी गाडी चालवायला? हो, खूप छान. रोड छान आहे, ट्रॅफिक नाहीये, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्ड करते परत. आता मुरुडला 30 किलोमीटर राहिलेत आणि इंदापूर क्रॉस केल्यानंतर साधारण हा असाच रोड आहे, कॉन्क्रीट आहे पूर्ण रोड आणि ट्रॅफिक नाही आहे, बिलकुल ट्रॅफिक नाही. तर आम्हाला तर अजून एक पण गाडी नाही दिसली आमच्या पुढे गेलेली किंवा आम्हाला क्रॉस झालेली. सो छान आहे. विनया पण मस्त एन्जॉय करते ड्रायव्हिंग, शांतपणे. ट्रॅफिक नाही, काही नाही आणि रोड पण छान आहे. आता 40 मिनिटात आपलं येईल मुरुड आणि आपलं हॉटेल.
लिफ्ट मधून बाहेर आले की इकडेच लगेच आपली रूम आहे. एंट्री केल्या केल्याच हा असा एक पॅसेज आहे, इथे की वॉर्डरोब आहे. इथे लगेच ठेवू शकता सगळं. इथे मिरर आहे. त्यांनी हा असा एक कॉम्प्लिमेंटरी किट दिलाय, मी तो तुम्हाला ओपन करून दाखवेल. टॉवेल्स, आपलं लगेज आलंय. अशी एक मोठी रूम आहे. हा आपला बेड आहे, क्वीन साइज बेड आहे हा. दोन्ही बाजूला साइड टेबल आहे, एक छोटीशी पेंटिंग, एसी. इकडे कॉर्नरला टीव्ही आहे आणि समोर अशी मोठी बाल्कनी आहे. आपण बाहेर जाऊ तर अशी ही बाल्कनी आहे आणि समोरच हा असा मुरुड बीच आहे. या हॉटेलमध्ये सगळ्याच रूम्सला अशी बाल्कनी आहे. जर तुम्ही बघाल असा वरती 3rd फ्लोअर, इथे पार्किंग आहे. आपली इथे गाडी लावली आपण. वॉशरूम बघू आपण त्यांचं. क्लीन वॉशरूम आहे. हा यांचा शॉवर एरिया आहे आणि हे WC आणि हा असा मोठा मिरर. तर या रूम साठी आपण 2 रात्रींसाठी 5900 असे आपण पे केलेत आणि booking.com वरून पे केलेत. कशी रूम, छान वाटली का? रूम छान आहे, वेल मेंटेन्ड आहे. पण तसं बघायला गेलं तर ही प्रॉपर्टी तशी जुनी वाटते, पण मेंटेन केली आहे त्यांनी. बेसिक सगळे जे काही तुम्हाला अम्युनिटीज पाहिजेत रूममध्ये ते आहेत. छोटासा टीव्ही आहे, असं काही भलं मोठं टीव्ही युनिट आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय तसं नाही. बट व्ह्यू एकदम आहे. आणि मोस्टली माझ्या मते कोकणात एक ॲव्हरेज स्टे हे असेच असतात. जर तुम्हाला खूप अगदी फॅन्सी पाहिजे तर मग तुम्हाला मोठे रिसॉर्ट घ्यावे लागतील. व्ह्यू महत्वाचे आहे. आणि यांनी प्रत्येक रूमच्या बाहेर ह्या अशा प्रत्येक रूमच्या बाहेर ह्या अशा एक्स्ट्रा मॅट्रेस आणून ठेवले आहेत. सो तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही ते यूज करू शकता. तर हा त्यांचा कॉम्प्लिमेंटरी किट आहे मुरुड मरीनाचा. त्याच्यात 2 टूथब्रश, 1 टूथपेस्ट, 2 सोप आणि 1 फेस वॉश. इथे आपलं हे हॉटेल आहे, हॉटेल मुरुड मरीनाचा बॅक साईड आहे ही. आणि तिथूनच मागच्या बाजूने आलो तर इथे ही पाटील खानावळ आहे. हॉटेलच्याच लगेच बाजूने आहे याचा एंट्रन्स. हा रोड आहे. पण आपल्या हॉटेलमधून पण डायरेक्ट बॅक डोअरने आलं तर ही अशी इथे मुरुड मधली पाटील खानावळ आहे. आपण आज जाऊ आणि बघू यांच्याकडे काय काय मिळतंय. विनय, आपण काय ऑर्डर केलंय? आपण एक प्रॉन्स थाली, एक सुरमई थाली ऑर्डर केली आहे आणि निहीसाठी म्हणून आपण बटाटा भाजी आणि वरणाची भाजी एक्स्ट्रा ऑर्डर केली. ओके, सो इथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे. पाटील खानावळमध्ये दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आमची थाळी आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. सुरमई थाळी ऑर्डर केली. ही सुरमई थाळी आहे आणि ही प्रॉन्स थाळी आहे. सुरमई थाळीमध्ये एक सुरमईचा पीस आहे, सुरमईची ग्रेव्ही आहे, सोलकढी, वरण, भात आणि हा रस्सा आहे. आणि प्रॉन्स मध्ये पण सेम आहे, फक्त हे प्रॉन्स आहेत आणि बाकी सेम आहे. आणि नेहमीसाठी आम्ही बटाट्याची भाजी घेतली. कशी विनंती थाळी? छान आहे. सुरमईचा हे पण छान आहे, एकदम फ्रेश आहे पीस. हे तवा फ्राय नाही आहे, हे रवा फ्राय आहे, डीप फ्राय आहे. करी पण छान आहे, सोलकढी आहे. त्यांनी मीठसाठी भाजी घेतली, तो छान मस्त खातो आम्ही. एकदम छान आहे टेस्ट. त्यांनी इथे हे 2-3 प्रकार दिले आहेत. हे गोड लोणचं आहे, हे आंबट लोणचं आहे, मिरचीचं लोणचं, कांदा आणि लिंबू. आणि छान आहे. प्रॉन्स थाळी पण सुंदर आहे, टेस्ट छान आहे. स्पाइस लेवल थोडी आहे प्रॉन्स थाळीची. सुरमईची कशी आहे स्पाइस लेवल? ठीक आहे, नॉर्मल आहे. चला आता जेवण करतो आणि मग आमच्या हॉटेलमध्ये जाऊन त्याचा व्हिडिओ पाठवू. बीचपासून अवघ्या 900 मीटरवरतीच एक कॅक्टस कॅफे आहे.
कॅक्टिस कॅफे आजकाल खूप फेमस आहे. बेस्ट हार्डवेअर आहे या साईडला, इथे कोपऱ्यावरती. या बेस्ट हार्डवेअरच्या बाजूलाच कॅक्टिस कॅफे आहे. आतमध्ये याचं इंटेरियर खूप छान आहे आणि इथे जर तुम्हाला पिझ्झा, बर्गर अशा काही फास्ट फूड आयटम्स पाहिजे असतील तर या इथे खूप छान मिळतात. मुरुड बीचपासून अवघ्या 900 मीटर अंतरावरच हे कॅफे आहे आणि ही आहे इथली अशी सिटिंग अरेंजमेंट. सो आपण काय ऑर्डर केलं इथे? आपण ऑर्डर केलंय एक चीज बस चिकन पिझ्झा बर्गर, एक फार्म हाऊस पिझ्झा, कोल्ड कॉफी आणि फ्राईज. ओके, चला आता बघूयात. आपली ऑर्डर आता दिली आहे आपण त्यांना, येईल आणि मग आपण तुम्हाला सांगू, रिव्ह्यूज देऊ कॅक्टिस कॅफेमध्ये आमचं हे डिनर कसं होता. तर अशी ही ऑर्डर आपली आलेली आहे. हा आहे फार्म हाऊस पिझ्झा, मोठी क्वांटिटी बऱ्यापैकी. नंतर हा आपला चिकन बर्गर आहे आणि फ्राईज आहे. कसे आहेत निहित फ्राईज? म्हणजे काय छान आहे का नाही? पिझ्झा दिसायला चांगला आहे, पण हा ना खूप आंबट आहे. त्याच्यामध्ये सॉस खूप आहे आणि खूपच चुई आहे, म्हणजे खूपच चुई आहे. माझ्यामध्ये काही बेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो नाही आलं परत तरी चालेल. पिझ्झा खायला ॲटलीस्ट ठीक आहे. नाही आवडला मला. मी बर्गर ट्राय करून सांगतो. तर बर्गर पण ठीक आहे, चीज बस आहे. त्याच्यात चीज आहे, ठीक ठीक आहे. ॲव्हरेज बर्गर जसा लागतो तसा आपला घरगुती टाईप्स तसा आहे. ही अशी क्लासिक कोल्ड कॉफी आहे. खूप सारा बर्फ आहे त्याच्यात, पण ठीक आहे टेस्ट ना. टेस्ट छान आहे. समुद्र किनाऱ्यावर आले आहोत आणि या मावशींनी उकडीचे मोदक आणलेत गरम गरम. आम्ही आत्ता उकडीचे मोदक घेतलेत. 30 रुपयाला एक मोदक असा त्यांनी दिला. छान पातळ त्याची पारी आहे आणि मस्त फिलिंग भरलेलं आहे. समुद्राचा आस्वाद घेतोय आणि आता आम्ही उकडीचे मोदक खाणार आहोत. आपल्या हॉटेल मुरुड मरीनापासून जवळपास 2.9 एवढ्या किलोमीटर अंतरावरती खोरा बंदर आहे. तर ह्या खोरा बंदरावरून जंजिरा फोर्टसाठी फेरीज सुटतात. या मोटर बोट आहेत. आधी कसं दुसऱ्या त्या मुरुडच्या फेरी बोट होत्या त्या शिडाच्या आहेत. तर आता त्यांनी ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या अशा इथे मोटर बोट असतात. इथून जंजिरा फोर्टच्या जेट्टीपर्यंत ते तुम्हाला घेऊन जातात. 100 रुपये एका माणसाचे एवढं त्याचा चार्ज आहे. जाऊन येऊन 100 रुपये इतकं त्याचा चार्ज आहे आणि तुम्ही बोटीमध्ये जाऊ शकता. अशा प्रकारे आता ही नवीन सुविधा आहे. त्यामुळे शिडाच्या जहाजमध्ये जो प्रॉब्लेम यायचा तो आता इथे येत नाही आणि तुम्ही सहजरित्या मोटर बोटने जंजिरा फोर्टपर्यंत जाऊ शकता. इकडे आपल्याला तिकीट 7 माणसं आहेत म्हणून इथून सांगितलं 7 माणसं आहेत म्हणून तुम्ही आता सांगा त्या पोराला बोलवा ना सुद्धा. तुम्ही कामाला कशाला ठेवलंय मग त्याला इथं? तुम्ही एक सुद्धा शब्द बोला ना तर गप उभा राहायचा तुम्ही. इथं सगळा काळा बाजार चालतो म्हणून सगळं सांगा. एवढे लोक पागल आहेत का इथं लोक उभा राहायचे? एक मिनिट बोलतो. काय आपण त्या बोट पासून आलेलो आहे बोटने आणि हा जंजिरा फोर्ट आहे आणि अशा बोट आहेत. तुमच्या बोटचं नाव लक्षात ठेवावं लागतं आणि साधारण एक 2-2 तासानंतर ह्या बोट तुम्हाला जी बोट घेऊन येते त्याच बोटमध्ये जावं लागतं. मोटर बोट आहे आणि त्यांनी हा असा प्रॉपर डेक केलेला आहे इथे उतरण्यासाठी. आता मी हे
हे नाही करणार टोपी कारण की मला घाम आलाय खूप. टोपी तर घालायच लागते. आम्ही आहोत आता जंजिरा किल्ल्यावरती. अरे मला घाम आलाय केसांवर. निहितला खूप घाम आलाय केसांवर, खूप उकडतंय. वर ढग आले आहेत पण त्याच्यामुळे जास्तच उकडायला लागलंय. मला ते आम्ही आलो आहोत हॉटेल रायगडमध्ये. मुरुड मरीना या हॉटेलपासून काहीतरी 500 मीटर अंतरावरच हे हॉटेल आहे. छान आहे. इथे आम्ही एक पॉम्पलेट थाळी आणि एक सुरमई थाळी असं ऑर्डर केलंय. दोन्ही खूप छान आहेत. मयूर काय वाटतं कसे आहेत? छान. पाटील खानावळ मला असं वाटतं की जरा एक आहे. यांचं पीस पण छान मोठे मोठे आहेत. दोन्ही पीस मोठे मोठे आहेत. प्रॉन्स करी दिली त्यांनी, सोलकढी आहे आणि राईस आहे. इथले रेट थोडे जास्त आहेत. याचे 500 आहेत, 600 सुरमई 500 आहेत. ते पीस नुसार त्याचं असतं. हा पीसनुसार आहे. मोठा पीस आहे त्यामुळे त्याचं आहे. पाटील खानावळ 450 रुपये दोन्ही थाळी. अच्छा. पण कम्पॅरेटिव्हली आम्हाला इथली थाळी आवडली. तुला पण हीच आवडली का? तुला कोणती आवडली? मला पण आवडली. याचा पीस मोठा आहे आणि जरा टेस्ट पण आहे जरा. आणि ह्या पोळ्या पण छान आहेत. हा. सो रायगड, हॉटेल रायगड इथे आपण आहोत आणि आम्हाला खरंच हे आवडेल की तुम्ही इकडे या, इथे प्रेफर करा. जर तुम्ही पाटील खानावळ नको असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. इष्टच आहे हे. आणि त्याच्याच समोर हा असा एक छोटासा त्यांनी असा एक वॉक केलेला आहे पालिकेने, महापालिकेने. आणि एक्झॅक्टली समोर हा असा मुरुडचा बीच आहे. छान आहे. हॉटेलचं लोकेशन छान आहे पण बेसिक फॅसिलिटीज आहेत. लोकेशनचे पैसे आहेत सगळे त्यांचे. तर आज आपलं मुरुडहून चेकआउट आहे आणि आम्ही समुद्रकिनारी बसायला आलोय. हे आहे समोर आपलं हॉटेल आणि आम्हाला नाश्त्याला इथे आता मिळालं आहे घावण, चटणी आणि मोदक, उकडीचे मोदक. तर एक घावण काहीतरी 15 रुपयाला 30 रुपयाला मिळतं आणि घावण प्लेट म्हणजे असे 2 घावण त्याच्यामध्ये येतात आणि एक एक मोदक असं हे टोटल आपण 120 रुपये त्यांना दिलेत. या अशा मावशी आहेत, या अशा इथे फिरत असतात. मग तुम्ही त्यांच्याकडून घावण, उकडीचे मोदक घेऊ शकता. सो आता आपण आस्वाद घेऊया उकडीचे मोदक आणि घावणाचा. तर अशी होती आपली ही मुरुडची ट्रिप. आपण मुरुड मरीना या हॉटेलमध्ये थांबलो होतो. अगदी मुरुड बीचच्या समोर ही प्रॉपर्टी आहे. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकतात. आम्ही ज्या ज्या ठिकाणी लंच किंवा डिनर केला त्याचे पण रिव्ह्यूज दिले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.